मुंबईतील malaड रेल्वे स्थानकावर शनिवारी संध्याकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. लोकल ट्रेनमधून उतरताना झालेल्या एका क्षुल्लक धक्क्यावरून झालेल्या वादात एका प्राध्यापकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली असून रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी malaड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर प्रवाशांची मोठी गर्दी होती. यावेळी आलोक सिंग नावाचे प्राध्यापक लोकल ट्रेनमधून उतरत असताना गर्दीमुळे त्यांचा धक्का एका दुसऱ्या प्रवाशाला लागला. या धक्क्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. मात्र या वादाचे पर्यवसान इतक्या भीषण घटनेत होईल असे कुणालाही वाटले नव्हते. संतप्त आरोपी ओमकार शिंदे यांनी रागाच्या भरात आपल्याजवळील धारदार चाकूने आलोक सिंग यांच्यावर हल्ला चढवला. आरोपीने सिंग यांच्या पोटात चाकू भोसकला, ज्यामुळे ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. जखमी आलोक सिंग यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपीने गर्दीचा फायदा घेत तेथून पलायन केले होते. मात्र बोरिवली रेल्वे पोलिसांनी स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासात आरोपी ओमकार शिंदेचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ही हत्या केवळ क्षणिक रागातून झाली की यामागे अजून काही कारण आहे, याचा सखोल तपास आता रेल्वे पोलीस करत आहेत. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, malaड, मुंबई.